Hello friends, I am Mr. Park KSB, Geography Department. Today we discussion the paper 5 Population and Settlement Geography. This paper unit first Introduction to Population Geography. Last lecture we discussion the many elements, definition, introduction, nature and scope of population geography. Today's lecture, first unit, subtopic B, subtopic number 2, sources of population geography. Subtopic number 2, sources of population geography. This topic including A. Census, B. National Sample Survey, C. Other resources. Student, लोकसंख्या भूगोलाचा ज्यावेळेस आपण अभ्यास करतो त्यावेळेस आपल्या लक्षात येतं की लोकसंख्येचा अभ्यास करत असताना किंवा लोकसंख्येविषयी वेगवेगळ्या घटकांची माहिती आपण ज्यावेळेस घेतो तेव्हा ती माहिती मिळवत असताना जे प्रायमरी सोर्सेस आहेत किंवा प्राथमिक स्रोत जे आहेत ते वेगवेगळे आहेत, तसेच द्वितीय स्रोतही वेगवेगळे आहेत. मग लोकसंख्येविषयी जर माहिती मिळवायची असेल तर ती आपल्याला भारत देशामध्ये वेगवेगळ्या गोष्टींच्या माध्यमातून मिळते आणि ही माहिती मिळवत असताना ही जी माहिती आहे ती सेन्ससमधून आपल्याला मिळते. त्याचबरोबर नॅशनल सॅम्पल सर्वे नावाची एक संस्था आहे भारतातील, या संस्थेमार्फत माहिती मिळते. त्याचबरोबर इतरही काही रिसोर्सेस आहेत जागतिक लेवलचे, त्या रिसोर्सच्या माध्यमातून आपल्याला लोकसंख्या भूगोलातील लोकसंख्येविषयी, मग त्या लोकसंख्येची रचना असेल, संरचना असेल, लोकसंख्येचे वयोगट असतील, साक्षरता असेल, स्त्री पुरुष प्रमाण असेल, लिंग गुणोत्तर असेल, असे वेगवेगळे जे घटक आहेत त्या घटकांची माहिती आपल्याला त्या ठिकाणी मिळते. सो population geography is an empirical science. Geography is a empirical science that achieves objective of population geographers needs to have a data of human population. मानवाची जी काही लोकसंख्येच्या संदर्भामधील माहिती आहे ती आपल्याला वेगवेगळ्या गोष्टींमधून मिळत असते. देर आर मेनी आस्पेक्ट ऑफ पॉप्युलेशन ऑन विच जिओग्राफर्स जनरली रिक्वायर डेटा. The state of population at a given time for a territorial unit includes its geographical distribution, composition, and the dynamic of population in time and space. आता लोकसंख्येविषयी जी माहिती आहे ती आपल्याला माहिती घेत असताना विशिष्ट प्रदेशातील, विशिष्ट ठिकाणची, विशिष्ट राज्यातील आपल्याला त्या ठिकाणची जी भौगोलिक लोकसंख्येचं वितरण आहे ते लोकसंख्येचं वितरण, त्याची रचना, त्याचे असणारे बदल हे त्या ठिकाणचा क्षेत्र व त्या ठिकाणची जी काही जागा आहे त्या विशिष्ट वेळेमधली आपल्याला माहिती मिळते. ही आपल्याला वेगवेगळ्या सोर्सेसमार्फत मिळत असते. ॲज अ रिझल्ट ऑफ द कंबाइंड इफेक्ट ऑफ बर्थ, डेथ अँड मायग्रेशन, डेटा आर कलेक्टेड इन 2 different ways. Means the birth, death and migration data are collected different ways. It is collected at particular point of time. Generally it is known as statistical or flow data. ही जी माहिती आपण मिळवतो लोकसंख्येच्या संदर्भामधली त्याला आपण स्टॅटिस्टिकल किंवा फ्लो डेटा असं म्हणतो. विच इज कलेक्टेड बाय सेन्सेस अँड व्हेरियस सोशल सर्वेज. which is collected by census and various social surveys. Data provides information on size, distribution and various social, demographic and many other things in there. So these are the some sources of population information. The second सबटॉपिक लोकसंख्या विषयक माहिती गोळा करत असताना आपल्याला जी माहिती मिळते ती सेन्सेसमधून मिळते. म्हणून उपघटकातील ए जो पार्ट आहे तो सेन्सेस, त्याच्याविषयी आपण माहिती घेणार आहोत.
Introduction. Census is the main source of demographic data. In India, when we are discussing the census, this is the main source of demographic characteristic information collecting resources in India. It is the single largest data of population studies all over the world. इट इज द सिंगल लार्जेस्ट, म्हणजे हा जगातील अतिशय महत्त्वाचा व सगळ्यात महत्त्वाचा मूलभूत रिसोर्सची माहिती मिळवणारा रिसोर्स किंवा लोकसंख्येची माहिती मिळवणारा प्रमुख रिसोर्स म्हणून ओळखला जातो संपूर्ण जगामध्ये. दोज मॉडर्न फिनॉमिना ऑफ अ मोर रिसेंट टाईम इन पास्ट इन द 17 and 18 centuries, evidence indicate the enumeration of people were carried out in different parts of the world. Even during the ancient time, the purpose of such enumeration was, however, very limited. Example: tax collection, military conscription. It is are the some uses or some resources collected through the many information and used for the collection, military conscription. The first periodical census began in the USA in 1790. Britain and France in 1802. The one of major problems for a population geographers concerning census data is the difference in the level of detail provided, the accuracy of returns, and the period of coverage across different countries of the world. This renders any international comparison very difficult. The advanced countries are census data is more accurate and reliable. अलीकडील काळामध्ये सेन्सेसचा डेटा किंवा सेन्सेसची आकडेवारी जी आहे ती अतिशय विश्वसनीय व खात्रीची मानली जाते दॅन दोज ऑफ द अंडर डेव्हलप ऑर डेव्हलपिंग कंट्रीज. इन द सेकंड वर्ल्ड वॉर, युनायटेड नेशन डेव्हलपिंग कंट्रीज हॅव बिगन census operation in more detail. The periodicity is an important characteristic of a census. Counting is done at a regular interval. Most of the countries conduct census every 10 years. Some definition of census. First definition is USA, United States of America. The total process of collecting, compiling and publishing demographic, economic and social data pertaining at a specified time to all persons of a defined territory. Second definition is the enumeration of the entire population of a country or a region at a particular time called a census. This is the some definition of census. Next is importance of census. The census provide fact essential to government for policy making, planning and administration. म्हणजे सेन्सेसचे जे महत्त्व आहे ते देशातील सरकारला देशामध्ये वेगवेगळ्या पॉलिसी तयार करण्यासाठी आणि त्याचं इम्प्लिमेंटेशन किंवा त्याचा अभ्यास करण्यासाठी त्याचा उपयोग होतो. सेन्सेस हेल्प्स द सोशल, इकॉनॉमिक अँड वेलफेअर फॅसिलिटी. सेन्सेसचा उपयोग सामाजिक विकास करण्यासाठी करताना आपल्याला दिसून येतो. द सेन्सेस प्रोव्हाइड चेंजिंग पॅटर्न ऑफ रुरल अँड अर्बन मुवमेंट. ग्रामीण आणि शहरी भागाचे जे काही लोकसंख्येचे पॅटर्न आहेत ते कशा पद्धतीने बदलतात त्याचा अभ्यास त्या ठिकाणी आपल्याला करता येतो. सेन्सेस हेल्प्स द डिटेल इन्फॉर्मेशन ऑफ द पर्टिक्युलर रिजन. एखाद्या विशिष्ट प्रदेशाची जर आपल्याला सर्व प्रकारची लोकसंख्याविषयक माहिती मिळवायची असेल तर त्याचा आपल्याला सेन्सेसचा आपल्याला उपयोग होतो. अशा पद्धतीने सेन्सेसचे मेनी इम्पॉर्टन्स आहेत, त्यातील हे काही इम्पॉर्टन्स या ठिकाणी दिलेले आहेत. इंडियन सेन्सेस म्हणजे भारतातील सेन्सेस जे आहे त्याची माहिती थोडक्यात आपण अभ्यासणार आहोत. द इंडियन सेन्सेस इज द मोस्ट credible source of information on demography, economic activity, literacy, education, housing and household amenities, urbanization, fertility and mortality, scheduled caste and scheduled tribe, language, religion, migration, disability and many others socio-cultural demographic data since 1872.
म्हणजे भारतामध्ये 1872ला पहिली जनगणना केली गेली आणि तिथून पुढे 1981पासून दर 10 वर्षांनी भारताची लोकसंख्या केली गेली जात आहे. तर 1872ला पहिली जनगणना झाली आणि 1881ला पासून दर 10 वर्षांनी जनगणना करायला सुरुवात झाली. तर ही जी लोकसंख्या विषयक जनगणना केली जाते, या जनगणनेचा अतिशय खात्रीशीर विश्वसनीय माहिती असल्यामुळे ही जनगणना आपल्याला इकॉनॉमिक आर्थिक गोष्टीसाठी रिजनल प्लॅनिंगसाठी आणि वेगवेगळी माहिती मिळवण्यासाठी आपल्याला उपयुक्त ठरते असं या ठिकाणी आपल्या निदर्शनास येते. द सेन्सेस 2011 विल बी द 15th नॅशनल सेन्सेस ऑफ द कंट्री. भारतातील हा 15वा सेन्सेस आहे. दिस इज द ओनली सोर्स ऑफ प्रायमरी डेटा इन व्हिलेज. म्हणजे खेड्यातील प्राथमिक माहिती मिळवणारा, व्हिलेज वाईज, टाउन वाईज, वार्ड लेवल वाईज माहिती मिळवणारा हा प्राथमिक स्रोत आहे. प्रोव्हाइड व्हॅल्युएबल इन्फॉर्मेशन ऑफ प्लॅनिंग अँड इन्फॉर्मेशन म्युलेशन ऑफ पॉलिसीज फॉर सेंट्रल अँड स्टेट गव्हर्नमेंट and is widely used by national and international agencies, scholars, business people, industrialists, and many more. The Indian census is the largest single source of variety of statistical information on different characteristics of the people of India. The history of 130 years reliable time tested exercise has been bringing out a veritable wealth of statistics every 10 years. Indian census has been a facing source of data. The responsibility of conducting the decennial census reset with the Registrar General and Census Commissioner India under Ministry of Home Affairs, Government of India. The Census Act was enacted in 1948, provide for the scheme of conducting population census with duties and responsibilities of census officers. In 1969 Act, this office was responsibilities of implementation of register of birth and death in the country. म्हणजे भारतामधील जे काही लोकसंख्या विषयक माहिती आपण सेन्सेसमार्फत गोळा करतो, त्या सेन्सेसचं जो प्रमुख आहे ते रजिस्टर जनरल अँड सेन्सेस कमिशनर असं त्यांना म्हटलं जातं. इंडिया अँड मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्स, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया याच्या अंतर्गत त्यांचं कामकाज चालतं. याच्या संदर्भामधला 1948ला पहिला ॲक्ट आला होता आणि नंतर 1969ला दुसरा ॲक्ट आला. द delimation, reservation of constitutions, parliamentary assembly, panchayat and other local bodies. Census is also done a basic the demographic data given by the census. Census is the reviewing country progress in the past decades, monitoring ongoing scheme of the government, most importantly plan for the future. म्हणजे ग्रामीण भागामध्ये स्थानिक लेवलला सेन्सेस ची भूमिका अतिशय महत्त्वाची आपल्याला दिसून येते आणि ग्रामीण भागामध्ये त्याचा भविष्यासाठी मोठ्या प्रमाणात उपयोग केला जात आहे. दॅट इज द व्हाय द स्लोगन इज आवर सेन्सेस आवर फ्युचर. म्हणजे भारताचा जो काही सेन्सेस आहे हा सेन्सेस भारतातील भविष्याच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा आहे असा त्याचा अर्थ आहे. टुडेज लेक्चर वी डिस्कशन द first unit, second subtopic, sources of population geography. There is first is census. We discussion this topic. Thank you.